जावई तुम्हाला खायला काय आवडतंय? मटन. त्याच्यापेक्षा जास्त काय आवडतंय? फुकटचं मटन. ह्यो लाडाचा जावाय नाही, ह्यो मटण्या जावाय आहे. काय माय जावाय असला? अहो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करणार ना? काय तुझं डोकं बिकं फिरले काय? अजिबात नाही. तुम्हाला सांभाळ. महाराज गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय उपयोग? बायको. अहो, तुम्ही रोज जे शेवंतीचे फुलं तोडायला जाता का नाही? मग ती शेवंती आज घरात आलती. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना. मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 2.25 एकर वाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. मराठी भाषा जरा आहेत विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा, पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा. अहो, आता आपण खर्च कमी करायचा. मी आजपासून स्वतः स्वयंपाक करणार. अगं नको, खर्च कमी करायचा आहे, दवाखान्याचा खर्च वाढवायचा नाहीये. अहो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करणार ना? काय तुझं डोकं बिकं फिरले काय? अजिबात नाही. तुम्हाला सांभाळायला कोणतरी पाहिजे हो. तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे. बात सही आहे. आता तू एवढं शपथ घालायला लागल्यास तर मग करीन दुसरं लग्न. तिला आपल्या या घरात आणणार ना? हा, घरात आणेन, पण आपल्या रूम मध्ये नाही ठेवणार. तिला माझे दागिने देणारा? अजिबात नाही. मी तिला दुसरं नवीन तयार करून देणार. ती माझं चप्पल बिप्पल वापरली तर? कसं शक्य आहे? तुझं 7 नंबर चप्पल आहे, तिचा 9 नंबर बसत्यात. अशी कोणती गोष्ट आहे जी बाई सांभाळू शकत नाही? तोंड. कळत नाही, घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं? थांब सांगतो तुला मग. हा, मला गोष्ट सांग. घरात किराणा आहे का? आहे भाजीपाला आहे. रोज स्वयंपाक बनवतीस? 1 नंबर बनवते. बनवतीस ना? हो. तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही? हो, जातो ना. कशामुळं? थोडं जिभेची चव बदलते. सही जवाब. आप एक सौतन जीत चुकी हो. म्हणजे कळणाऱ्याला कळलंय, जातो आपलं. कळत नाही, घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं? थांब सांगतो तुला मग. हा, मला गोष्ट सांग. घरात किराणा आहे का? आहे भाजीपाला आहे. रोज स्वयंपाक बनवतीस? 1 नंबर बनवते. बनवतीस ना? हो. तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही? हो, जातो ना. कशामुळं? थोडं जिभेची चव बदलते. सही जवाब. आप एक सौतन जीत चुकी हो. म्हणजे कळणाऱ्याला कळलंय, जातो आपलं स्वयंपाक. अहो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करणार ना? काय तुझं डोकं बिकं फिरले काय? अजिबात नाही. तुम्हाला सांभाळायला कोणतरी पाहिजे हो. तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे. बात सही आहे. आता तू एवढं शपथ घालायला लागल्यास तर मग करीन दुसरं लग्न. तिला आपल्या या घरात आणणार ना? हा, घरात आणेन, पण आपल्या रूम मध्ये नाही ठेवणार. तिला माझे दागिने देणारा? अजिबात नाही. मी तिला दुसरं नवीन तयार करून देणार. ती माझं चप्पल बिप्पल वापरली तर? कसं शक्य आहे? तुझं 7 नंबर चप्पल आहे, तिचा 9 नंबर बसत्यात. अहो, आता आपण खर्च कमी करायचा. मी आजपासून स्वतः स्वयंपाक करणार. अगं नको, खर्च कमी करायचा आहे, दवाखान्याचा खर्च वाढवायचा नाहीये. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना. मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 2.25 एकर वाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. अशी कोणती गोष्ट आहे जी बाई सांभाळू शकत नाही? तोंड.